नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार बाबर. तुम्ही पाहता शेती सल्ला यूट्यूब चॅनल मित्रांनो, सर स्वागत आहे. चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतीविषयक नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, गांडूळ खत हा शब्द जो आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलेला असतो, परंतु गांडूळ खत कसं तयार केलं जातं किंवा किती दिवसात तयार होतं आणि गांडूळ खताचे फायदे काय आहेत हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं. मित्रांनो, गांडूळ खताची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. गांडूळ खत ज्या शेतकऱ्यांनी तयार केलं आहे त्या शेतकऱ्याची आपण आज मुलाखत किंवा त्या शेतकऱ्याकडून आपण गांडूळ खत कसं तयार केलं जातं याची माहिती घेणार आहोत. तर आपला परिचय सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद नवले, राहणार कित्तूर नंबर 2, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. शेतकरी मित्रांनो, माझं शिक्षण MSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. BSc ॲग्री माझं बारामती कृषी महाविद्यालय येथून झालेलं आहे आणि माझं MSc ॲग्रिकल्चर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही या शेतीकडे कसे वळलात? तर शेतकरी मित्रांनो, माझं ज्यावेळेस मी MPSC UPSCचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस आम्हाला ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर हा एक टॉपिक होता. तो अभ्यास करताना बऱ्याचशा वेळेस असं वाटायचं की आपण हे शेतीमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने जी खतं तयार होतात ती वापरली पाहिजेत आणि त्यातलं मला सगळ्यात योग्य असं खत जे वाटलं ते आपलं गांडूळ खत होतं. आणि ज्यावेळेस माझं UPSCचं प्रिपरेशन मी सोडलं आणि ज्यावेळेस शेती या क्षेत्रामध्ये उतरलो त्यावेळेस सर्वात प्रथम मी निर्णय कोणता घेतला असेल तर गांडूळ खताचे बेड टाकण्याचा निर्णय घेतला होता आणि तिथून माझी 2 बेडपासून सुरुवात झाली होती. आज आपल्याकडं जवळपास ओपन पद्धतीने एक 25 ते 30 बेड आहेत आणि जे ग्रीन कलरचे HDP 12x4x2 या आकाराचे जे बेड असतात ते 4 बेड सध्या आपण टाकलेले आहेत. एकतर गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारे जे गांडूळ आहेत ते आपण कुठून उपलब्ध केले होते? एकतर आपल्या भागामध्ये किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना गांडूळ खताबद्दल माहितीच नाही आणि त्यामुळे ते शक्यतो आसपास कुठं मला भेटलं नाही गांडूळ. त्यामुळे मी सर्वात प्रथम ज्यावेळेस हुडकायला सुरुवात केली आहे गांडूळ कुठे मिळतं त्यावेळेस मला शुभम गांडूळ खत प्रकल्प जो माढा तालुक्यामध्ये आहे तिथे मी व्हिजिटला गेलो होतो. तिथं बरीचशी माहिती मला गांडूळ खताबद्दल बेसिक माहिती मिळाली. तिथून मी थोडेसे 10 किलोच्या आसपास गांडूळ आणले होते आणि त्यापासून माझे 2 बेड मी टाकले होते. त्यानंतर मला जरा थोडासा इंटरेस्ट वाटायला लागला, त्याचे म्हणजे इकॉनॉमिक स्केल जरा थोडंसं मोठं वाटलं. त्यामुळं मग मी आणखीन त्याच्याबद्दल रिसर्च चालू केल्यानंतर मला त्याचे ह्या बिझनेसचं प्लस शेतीसाठी असणाऱ्या फायद्याचं महत्त्व कळायला लागलं. त्यामुळे मी राजस्थानलाही गेलो होतो. राजस्थानमध्ये 2 ते 3 दिवस मी ट्रेनिंग घेतलं या गांडूळ खताच्या बिझनेसबद्दल. त्याचं मार्केटिंग कसं करतात, त्याचं उत्पादन करण्यापासून ते मार्केटिंगपर्यंतची सगळी एक चेन जी असते ते सगळ्या मार्केटिंगच्या चेनचा मी स्टडी केला आणि तिथून राजस्थानवरूनही मी 100 किलो गांडूळ घेऊन आलो होतो आणि त्यानंतर मी माझा स्वतःचा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आपण कसं उपलब्ध केलं होतं किंवा गांडूळ खतासाठी लागणारे गांडूळाची आपण तर पूर्ण माहिती दिली आहे, पण त्यासाठी लागणारं गांडूळासाठी लागणारं खाद्य किंवा गांडूळ ज्या ठिकाणी तयार करायचं, गांडूळ खत ज्या ठिकाणी तयार करायचे त्या ठिकाणी लागेल बॅग किंवा त्याची पूर्ण प्रोसेस जी आहे ती कशी आहे ती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, गांडूळ खत बनवण्यासाठी असं जास्त साहित्य लागतं अशातली काही भानगड नाही. तर गांडूळ खत बनवण्यासाठी एक 2 ते 3 मेथड आहेत. आपल्या शेतकऱ्याला एकदम कमी खर्चामध्ये चालू होणाऱ्या एक पद्धत मी ऑलरेडी जी मार्केटमध्ये एक्झिस्ट आहे परंतु जे बरेचसे शेतकरी वापरत नाही ती पद्धत आपण वापरायला चालू केलेली आहे, ज्याच्यामुळे एकदम कमी खर्चामध्ये 1,500 ते 2,000 रुपयामध्ये तुम्ही 4 ते 5 ट्रॉली शेणखतापासून एक 10 ते 15 टन गांडूळ खत तुम्ही इझिली तयार करू शकता. अशी पद्धत एक आपण म्हणजे आपल्या प्लॉटवरती वापरत आहोत. आणि दुसरी म्हणजे तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस गांडूळ खताचे व्हिडिओ वगैरे बघत असता किंवा जिथं प्लॉटला व्हिजिटला जाता त्यावेळेस एक हिरव्या कलरचे तुम्हाला बॅग दिसतात. त्या बॅगची साईज जी असते ती 12 फूट लांबीची असते, 4 फूट रुंदी असते आणि 2 फूट हाईटची असते. त्याच्यातही एक अतिशय चांगल्या पद्धतीने गांडूळ खत बनत असतं. आपल्या प्लॉटवरती आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी दोनही पद्धतीने आपण गांडूळ खत तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता ह्यांचा जो प्रश्न होता की गांडूळ खत बनवण्यासाठी काय काय लागतं, तर गांडूळ खत बनवण्यासाठी आपले हे बेड झाले. बेड अंतरल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर जे गांडूळ लागतात एवढे 2च आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे ह्याच्यामध्ये उपयोगी वस्तू आहेत. तर पहिल्यांदा शेणखत कशा पद्धतीचं निवडलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर शेणखत निवडताना शेतकरी मित्रांनो 15 दिवस ते 2 महिने
एवढ्या जे दिवसाचं जे शेणखत असतं ते गांडूळ खत बनवण्यासाठी अतिशय उपयोगी आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं गांडूळ खत त्या शेणापासून तयार होऊ शकतं. आता जे ग्रीन कलरचे आपल्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत ग्रीन कलरचे बेड, त्यामध्ये शेणखत किती बसतं, तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो शेणखत 700 ते 800 किलोपर्यंत शेणखत बसतं आणि त्याच्यापासून साधारणतः एक 650 ते 700 किलोपर्यंत आपल्याला अतिशय चांगल्या क्वालिटीचं गांडूळ खत मिळू शकतं. गांडूळामध्ये कुठले प्रकार आहेत का किंवा गांडूळाच्या कुठल्या जाती आहेत का की ज्याच्याकडून जास्तीत जास्त गांडूळ निर्मिती जास्तीत जास्त गांडूळ खत निर्मिती करू शकतो आपण? या जगामध्ये गांडुळाच्या जवळपास 7000च्या आसपास स्पीसीज आहेत, परंतु गांडूळ खत बनवण्यासाठी सगळ्यात कॉमनली वापरली जाणारी प्रजातीमध्ये म्हणजे आयसिनिया फेटिडा. आता या प्रजातीचं वैशिष्ट्य काय, तर शेतकरी मित्रांनो ह्या प्रजातीचे 2 ते 3 महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्यामुळे ही प्रजाती गांडूळ खत बनवण्यासाठी वापरली जाते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आयसिनिया फेटिडा ही नावाची जी प्रजाती आहे ती सगळ्यात जास्त गांडूळ खत खाते, शेणखत खाते आणि शेणखतापासून गांडूळ खत बनवण्यासाठी जगामध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी ही प्रजाती आहे. त्यानंतर दुसऱ्या ह्या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रजातीचा जो रेट ऑफ रिप्रोडक्शन आहे, म्हणजे एकापासून जे संख्या वाढत जाते ही अतिशय वेगाने संख्या वाढत जाते. म्हणजे तुम्ही जर त्या ग्रीन कलरच्या बॅगमध्ये जर तुम्ही 5 किलो गांडूळ टाकले, 2 ते 3 महिन्यामध्ये त्या बॅगमध्ये जवळपास 20 ते 25 किलोच्या आसपास गांडूळ तयार होतात. जर तुम्ही त्या बॅगमध्ये मॉइश्चर व्यवस्थित ठेवलं, पाण्याचा वापर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर त्या बॅगमध्ये केला तर तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये जवळपास 20 किलो गांडूळ त्या 5 किलोपासून मिळू शकतात. त्यामुळे आयसिनिया फेटिडा ही प्रजाती गांडूळ खत बनवण्यासाठी कॉमनली वापरली जाते. तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने सांगत होतो की हिरव्या कलरचे जे बेड आहेत, तो हा हिरव्या कलरचा बेड आहे. त्या बेडची जी लांबी जी आहे ती साधारणतः 12 फूट आहे, जी रुंदी आहे ती 4 फूट आहे आणि उंची साधारणतः 2 फुटाच्या आसपास आहे. तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जवळपास 800 किलोच्या आसपास शेण बसतं आणि त्या 800 किलोपासून तुम्ही 650 ते 700 किलोच्या आसपास चांगल्या पद्धतीचं गांडूळ खत तुम्हाला याच्यामधून उपलब्ध होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तिथं प्रॉपर एरिएशन होण्यासाठी, तसंच गांडूळ पूर्णपणे ही बॅग जी असते ती पॅक नसते, तर एरिएशन म्हणजेच हवा आतमध्ये शिरण्यासाठी तुम्हाला एक ठराविक अंतरावरती अशा पद्धतीने एक जाळी दिसून येते. ह्याचा फायदा काय, तर हवा आतमध्ये जाते आणि गांडूळ चांगल्या पद्धतीने आतमध्ये मूव्ह होऊ शकतात किंवा त्यांची हालचाल करू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने जाळी ह्या बॅगला मिळालेली असते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाणी ज्यावेळेस कधी कधी शेतकरी मित्रांकडनं किंवा जे गांडूळ खत तयार करतात त्यांच्याकडनं जास्त होण्याची शक्यता असते. मग हे पाणी बाहेर कसं निघतं, तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या साईडला, या साईडला एक आउटलेट आहे. त्या आउटलेटमधून ही जी आत्ता आपण व्हिडिओमध्ये जाळी बघितली त्याच पद्धतीने तिथं खाली एक जाळी असते, त्याच्यातून आपण एक पाईप टाकतो आणि बाहेर जे एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे ते तुम्ही तिथून बाहेर काढू शकता. त्यामुळं इथं चॉकअप होणं किंवा मग ते खाली असं चिकचिक होणं असे प्रकार ह्या बॉक्समध्ये घडताना दिसत नाही. त्यामुळे गांडूळ खत बनवताना दुसरी एक काळजी शेतकरी मित्रांनो घेतली पाहिजे की तुम्ही ज्यावेळेस बेड टाकता ते बेडला थोडासा स्लोप असणं गरजेचं आहे. साधारणतः एक 4 ते 5 बोटाचा तुमचा स्लोप असला पाहिजे, जेणेकरून चढाकडून उताराकडे तुमचं पाणी खाली आलं पाहिजे आणि ह्याच्यातून व्यवस्थित ड्रेनेज झालं की जे आतलं वातावरण जे आहे ह्या बेडमधलं ते चांगलं राहील आणि चांगल्या पद्धतीने गांडूळ आतमध्ये मूव्ह करू शकतील आणि तुमचं जे एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे, जे आपण वर्मी वॉश म्हणतो, ते वर्मी वॉशच्या स्वरूपामध्ये ते बाहेर निघू शकतं. हिरव्या बॅग जे दिसत आहेत त्याची किंमत जी आपल्याला बाजारात उपलब्ध आहे त्या किती किमतीपर्यंत भेटतात? तर शेतकरी मित्रांनो, ISO मार्किंगच्या जर बॅग असतील तर ते साधारणतः 1900 ते 2000 किंवा 2200 रुपयापर्यंत जसं तुम्ही घेता त्या पद्धतीने त्या प्रमाणात त्याची किंमत असू शकते. साधारणतः 2200 रुपये, कमीत कमी एक 1700-1800 पर्यंत भेटू शकते. पण ISO नॉन ISI ज्या बॅग असतात त्या साधारणतः एक 1100-1200 रुपयापर्यंत असू शकतात. पण शेतकरी मित्रांनो, नॉन ISI बॅग घेण्यापेक्षा तुम्ही ISI मार्कच्या एकदम स्टँडर्ड क्वालिटीच्या बॅग घ्या, जेणेकरून तुम्ही एक 5 ते 7 वर्ष त्या बॅगला काहीही होणार नाही याची म्हणजे ती गॅरंटी असते.
एकदा तुम्ही चांगलं प्रोडक्ट जर घेतलं तर ते तुम्हाला श्युरिटी भेटू शकते की तुमच्या बॅगला 7 ते 8 वर्ष तुम्ही कंटिन्युअस जरी वर्मी कंपोस्टचं प्रोडक्शन घेतलं तरी तुमच्या बॅगला काय होणार नाही. गांडूळ ह्या बॅगमध्ये सोडल्यानंतर की गांडूळ खत तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो? तर शेतकरी मित्रांनो, कालावधी गांडूळ खत तयार होण्याचा जो असतो तो तुम्ही या बॅगमध्ये गांडूळ किती टाकताय या संख्येवरती डिपेंड असतो. तुम्ही ह्या बॅगमध्ये जर 5 किलो गांडूळ टाकलं तर साधारणतः तुम्हाला एक 60 ते 70 दिवसाच्या आसपास पूर्णपणे याच्यामध्ये गांडूळ खत तयार झालेलं दिसेल. पण त्याचबरोबर तुम्ही जर 3 किलो गांडूळ टाकले किंवा 2 किलो किंवा 1 किलो टाकला तर त्या पद्धतीने तो कालावधी वाढत जातो. साधारणतः तुम्ही 3 किलो गांडूळ जर टाकलं तर तुम्हाला 90 दिवसाच्या आसपास या बॅगमध्ये पूर्ण गांडूळ खत तयार झालेलं दिसतं. पण साधारणतः एक 5 किलोच्या आसपास तुम्ही या बॅगमध्ये गांडूळ जर टाकले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने गांडूळ खत तयार झालेलं एक 45 ते 60 दिवसाच्या आसपास तयार झालेलं दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम चांगल्या क्वालिटीचं गांडूळ खत आपल्या इथं तयार झालेलं आहे. तर चांगल्या क्वालिटीचं गांडूळ खत तुम्ही शेतकरी मित्रांनो कसं ओळखणार, तर जे गांडुळांच्या लेंड्या असतात त्या तुम्हाला डोळ्याने स्पष्टपणे दिसू शकतात आणि याचा एक ब्लॅकिश कलर असतो, म्हणजे काळसर जरा थोडासा कलर असतो. तो तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. सगळे वैशिष्ट्य तुम्हाला यामध्ये दिसून येतील आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं हे गांडूळ खत तयार झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा तो हिरव्या कलरचा बेड परवडू शकत नाही किंवा ती कॉस्ट जास्त वाटते, तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण एक अतिशय स्वस्तातली पद्धत वापरत आहोत. आणि त्या पद्धतीमध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्ही ह्या पोलपासून बघू शकता, इथून ते जे आपलं शेड जिथं संपतंय तिथपर्यंत फक्त 1700 रुपयाचा कागद लागलेला आहे. आणि त्या हिरव्या बेडमध्ये तुम्हाला 2000 रुपयाच्या बेडमध्ये एक 800 किलोपर्यंत शेणखत बसत होतं. परंतु ह्या 1700 रुपयाच्या कागदावरती आपण जवळपास 5.5 ट्रॉली शेणखत टाकलेलं आहे आणि त्या ट्रॉलीपासून जवळपास एक 10 ते 12 टनापर्यंत तुम्हाला शेतकरी मित्रांनो अतिशय कमी खर्चामध्ये गांडूळ खत तयार होऊ शकतं. त्यामुळे ह्या पद्धतीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी खर्चिक ही पद्धत आहे आणि शेतकऱ्यांनी ते अवश्य वापरले पाहिजे. फक्त या पद्धतीमध्ये म्हणजे गांडूळ खत बनवताना एक सावलीची अरेंजमेंट असावी शेतकऱ्याकडे, जेणेकरून हे जे बेड आहेत ते उन्हामध्ये राहणार नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया. दुसरं म्हणजे आता ह्याच्यावरती झाकून ठेवावं लागतं, म्हणजे तुमचे ते शेडनेट असू द्या, नाहीतर मग तुमच्याकडे जर शेतामध्ये असणारा पालापाचोळा जर असेल तर तुम्ही तो ह्याच्यावरती झाकला पाहिजे. आता सध्या आपल्या ह्याच्यावरती नाही आहे, कारण की आपण कालच याच्यावरचं हार्वेस्टिंग केलेलं आहे गांडूळ खताचं. आपल्या इथं आपलं काढून नेलेलं आहे आणि ते जे वरचं काढ होतं किंवा जे पालापाचोळा होता तो बाहेर काढून घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे मोकळे दिसत आहेत. परंतु ही एक अतिशय स्वस्तातली शेतकरी मित्रांनो मेथड आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही या पद्धतीने गांडूळ खत तयार करू शकता. बेडबद्दलची माहिती आपल्या शेतकरी मित्रांना थोडक्यात सांगा. तर शेतकरी मित्रांनो, हे जे बेड आहेत ते 15 फूट लांबीचे आहेत, एक 3 फूट रुंदीचे बेड हे आहेत. आणि ह्या बेडची ज्यावेळेस आपण सुरुवातीला हाईट बनवली होती किंवा उंची बनवली होती ती 1.5 फुटापर्यंत होती. ह्या बेडवरचं शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण 2 वेळा हार्वेस्टिंग केलेलं आहे. हार्वेस्टिंग म्हणजे 2 वेळा ह्याच्यावरचं गांडूळ खत आपण उतरणी केलेली आहे. त्यानंतर एवढं आणखी हे गांडूळ खत आपलं शिल्लक आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या बेडची माहिती तुम्हाला दिलेली आहे. या बेडमध्ये साधारणतः आपल्याला एक 500 किलोपर्यंत गांडूळ खत तयार होऊ शकतं. आणि हे सगळे जे आपल्या प्रोजेक्टची जी कॅपॅसिटी आहे ते शेतकरी मित्रांनो आता 25 टन ते 30 टनाच्या आसपास आपल्या इथं गांडूळ खत तयार होणार आहे. त्यापैकी आता सध्या आपण 12 टनाच्या आसपास आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे. साधारणतः आणखीन एक 18 ते 20 टनापर्यंत आपलं याच्यामध्ये आणखीन गांडूळ खत तयार होऊ शकतं.